कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधी पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक 28 मे 2025 रोजी पळसगाव येथे पार पडला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाप्रसंगी गट विकास अधिकारी सुनील आंबोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संभाजी डाकोरे हे होते. या कार्यक्रमास पंचायत विस्तार अधिकारी श्री टी.एल. कोकरे, अशोक गोलेवार, डी.एन. गुड्डेवार, माधव श्रीवंशी, कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी.सी. खंदारे, घरकुल विभागाचे अभियंता इंगोले, कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडाकुरे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर इंगोले, श्री झडते, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आडकिने, आरोग्य सहाय्यक श्री हक्के, श्रीमती झाड, ग्रामपंचायत अधिकारी खेडकर, उपसरपंच कुंडलिक पडोळे, माजी सरपंच बालाजी मिरकुटे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर डाकोरे, नारायण शेट्टी, गंगाधर मिरकुटे, एकनाथ मिरकुटे, बळीराम पडोळे, सोनाजी मिरकुटे, सोपान मिरकुटे, कुंडलिक पडोळे, काशीनाथ पांचाळ, पोलीस पाटील संजय डाकोरे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जल सुरक्षक, आशा सेविका यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण गावातच केले. गावात ग्रामपंचायत अभिलेखे तपासणी, आरोग्य शिबिर, पशुचे लसीकरण, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री नलगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी खेडकर यांनी केले. जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब कांबळे सारोळेकर. आज सर्वप्रथम म्हणजे माननीय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संकल्पनेनुसार एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबारचं पळसगाव येथे आज आयोजन करण्यात आलं होतं. येथील माननीय गट विकास अधिकारी आंबोरे साहेब आले होते, तालुका कृषी अधिकारी, त्याच्यानंतर कृषी सहाय्यक आले होते, त्याच्यानंतर तलाठी महोदय मी असतील. तर गावातील वेगवेगळ्या जे शासकीय योजना आहेत त्या योजनेबद्दल माहिती, जसे की विहिरीची असेल, घरकुलाची माहिती असेल, गायगोठ्याची माहिती असेल, त्याच्यानंतर लसीकरणाबाबतमध्ये लसीकरण असेल की लसीकरण, ह्या सगळ्या गोष्टीचा माहिती ग्रामपंचायतला विविध योजनेची माहिती देणे.